गुड मॉर्निंग सगळ्यांना. खूप वॉर्मली वेलकम केलं त्यासाठी खरंच धन्यवाद. रंगमंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. आणि खूप सुंदर कार्यक्रम. हा पहिला कार्यक्रम आहे जिथे मी माझ्या आईला घेऊन आले आणि माझ्या हस्ते आईचा सत्कार करण्यात आला. सो थँक्यू सो मच ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. खरंच हे आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा हा क्षण आहे की आजवर इतकी वर्ष काम करते मराठी टेलिव्हिजनवर, हिंदी टेलिव्हिजनवर, पण आई कोणत्याच कार्यक्रमाला, रादर आई वडील दोघेही कोणत्याच कार्यक्रमाला आले नाहीत. आपण नेहमी कॅमेरावर जे येतात, टी व्हीवर जे येतात, पडद्यावर जे येतात त्यांचं कौतुक करतो, भरभरून कौतुक करतो. त्यांचं फॅन फॉलोअर किंवा इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियाचा जमाना आहे, सोशल मीडियावरती त्यांचे फॉलोअर्स मिलियन्सवर वाढत जातात. पण त्यांच्या मागे जी मेहनत करणारी माणसं असतात, ज्यांचं कधीच कौतुक किंवा ज्यांना पीस ऑफ थँक्स आपण कधी म्हणत नाही, ते मला असं वाटतं आपले पालक असतात. सो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या पालकांसाठी. नाही, टाळ्या कमी पडतायत, आवाज खूप येतो पण टाळ्या कमी पडतायत. म्हणजे कम ऑन गाईज, या टाळ्या आपल्या आईसाठी आहेत, या टाळ्या आपल्या वडिलांसाठी आहेत, या टाळ्या त्या सगळ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जो आपल्यासाठी दिवस रात्र सॅक्रिफाईस करत असतो. म्हणजे मला खात्री आहे आपल्या सगळ्या पालकांना ही इच्छा कायम मनात असते की मला एक दिवस माझ्या मुलीच्या नावाने किंवा माझ्या मुलाच्या नावाने ओळख मिळायला पाहिजे की अरे हा अमुक अमुक ह्याचे वडील आहेत, हे अमुक अमुक ह्याची आई आहे. पण ते जेव्हा आपल्याला नाव मिळवण्यासाठी ती मेहनत करत असतात ना, तेव्हा त्याच्या मागे त्यांचे दिवस रात्र घालवलेले स्लीप डिप्राईव्ह होतात, ते सॅक्रिफाइसेस असतात. सो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, शिट्ट्या झाल्या पाहिजे, एक आवाज आला पाहिजे. थँक्यू सो मच. आज 75वा वाढदिवस तुमचा साजरा केला गेला. डोळे थोडे पाणावले. खरं मला अगदीच कल्पना आहे, माझी आजी जी आहे ती आज 90 इयर्सची आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना तिला पुन्हा रिलिव्हिंग हर चाइल्डहुड, माझी आजी आजही, त्यामुळे आम्हाला अगदीच समजू शकतं तुमचे डोळे जेव्हा पाणावले तेव्हा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बिलीटेड हॅपी बर्थडे. आणि तुम्हा सगळ्या स्टुडंट्सना पुढील वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा. मला आणि माझ्या आईला इथे बोलवल्याबद्दल आणि आमचा इतका सन्मान केल्याबद्दल धन्यवाद. मला आता पुढे रिहर्सलला जायचंय. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. सो त्याच्या रिहर्सल्सला गोरेगावला जायचंय. सो मी तुमचा निरोप घेणार आहे, पण बाकीचे मान्यवर इथे तुम्हाला एंटरटेन करण्याला नक्कीच इथे आहेत. थँक्यू सो मच. Thank you, madam, for your kind words. May I now request IAS sir, Mr. Vivek Bhimanwa sir, to grace this occasion by his kind words.